चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी शनिवारी व रविवारचे औचित्य साधत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। एकीकडे पाऊस सुरू असताना भाविकांचा ओघही कायम होता। चांदवड तालुक्यात पंचायत समिती चांदवड शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मधील विजेत्या शाळांच्या चांदवड देवडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते गौरविण्यात आले। चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांच्या बागेतील पपईची बहुतांश झाडे मुसळधार पावसामुळे शाटली गेली, यामुळे त्यांचे नुकसान झाले। रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव परिसरातील कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले। शेतात पाणी साचल्याने हाती आलेले पीक वाया गेले। ब्राह्मणगावसह परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले। विजेच्या कडकडाटात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले। काही भागात वादळी वाऱ्यामुळे शेतातील पिके आडवी झाली। प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे। मांडवड येथे काल झालेल्या तुफान पावसाने शांकबरी नदीला आलेल्या पुरामुळे मांडवड हिसवड रस्त्यावरील फरशी पुलाला जागेजागी भगदाड पडल्याने मांडवड येथील 2 म्हशी 1 पारडू हे रानात चरण्यासाठी जात असताना मांडवड हिसवड रस्त्यावरील फरशी पुलाच्या पडलेल्या खड्ड्यात अडकून मृत्युमुखी पडल्या। काजी सावंगी येथे जुनी चारी बुजवल्याने शेतकरी वारंवार ती तयार करण्यासाठी मागणी करत होती, पण विकास कामे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। अखेर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खासगी जेसीबी बोलावून चारी खोदाई केली, तरी काही ठिकाणी काम अपूर्ण राहिल्याने पिकांचे नुकसान झाले। कळवण तालुका कार्यक्षेत्र असलेले कळवण येथील डॉक्टर दौलतराव सोनोजी आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नगरसेवक उद्योजक अजय मालपुरे, व्हाईस चेअरमनपदी भूषण विस्पुते, जनसंपर्क संचालकपदी राजेंद्र खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील विविध कार्यकारी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी शकुंतला नामदेव हिरे, उपाध्यक्षपदी एकनाथ मनोहर काळे यांची बिनविरोध निवड झाली। कसबे सुकणे येथे शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कसबे सुकणे व परिसरातील शेतीला बसला असून भाजीपाला पिके, फूल शेती भुईसपाट झाली। त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेले 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। शनिवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी त्र्यंबक शहरासह 3 मंडलांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसामुळे शहरात 2 दिवसात अनेक घरात व दुकानात पाणी शिरले। पेठ तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने पेठ तालुक्यात राहत्या घरांसह भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून 135 घरांचे तर 5000 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला। मालेगाव तालुक्यात रविवारी दिनांक 28 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला। सलग 10 तासांहून अधिक काळ झालेल्या पावसामुळे 8 मंडलात सरासरी 65 मिमी पाऊस नोंदवण्यात आला। या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील तब्बल 54,266 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे अहवाल नमूद करण्यात आले। एकूण 117 गावे बाधित झाली असून 96,181 शेतकरी थेट प्रभावित झाले। ठाणगाव येथील पुजांजी रामजी बोर विद्यालय व डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात 138वा कर्मवीर जयंती व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। कर्मवीरांचे जीवनचरित्र हे समाजासाठी प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल वसावे यांनी केले। नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिनांक 27 रोजी सायंकाळपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मालेगाव, कळवण, चांदवड, मनमाड, नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली। संततधार पावसामुळे कांदा, मक्का व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट कोसळले, तर अनेक नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी लोकांच्या घरांची पडझड झाली। वटार येथे शनिवारी रात्रीपासून परतीच्या पावसाने वटार परिसरात धुमाकूळ घातला असून सोंगणे आलेल्या मक्का बाजरी पिकांचे वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने मक्का बाजरी पीक भुईसपाट झाले। एका रात्रीत शेतकऱ्यांचे स्वप्न मातीत मिळाले। पावसामुळे एकीकडे विहीर काठोकाठ भरली तर दुसरीकडे शिवरातही पाणी साचून पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र नांदगाव तालुक्यातील माडवड परिसरात दिसून आले। पश्चिम बांगलाडसह कंधाणे परिसरात शनिवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी 7 पासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जवळपास 200हून अधिक हेक्टरवरील मक्का पीक भुईसपाट झाले। ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले। कळवण तालुक्यात आदिवासी पाड्यावर अनेक घरांची पडझड झाली।
कळवण परिसरातील शेती शिवारात साचलेले पावसाचे पाणी। कळवण तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी सप्तशृंग गडावर धुवाधार बेटिंग केल्यामुळे भाविक, व्यापारी, नागरिक व प्रशासनाची तारांबळ उडाली। नवरात्रोत्सवानिमित्ताने व्यावसायिक बांधवांनी थाटलेली दुकाने आवरावर करताना पावसाने चांगलीच धांदल उडवली। घोटी येथे जनसेवा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुषार बोथरा यांच्या अध्यक्षतेखाली जैन भवन येथे खेळीमेळीत पार पडली। सिन्नर तालुक्यात बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तज्ञांशी जोडून घेऊन त्यांना तंत्रज्ञान आधारित शेतीसाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा माजी जिल्हा परिषद सदस्या तथा तालुका शेतकरी सल्ला समितीच्या अध्यक्षा सीमंतिनी कोकाटे यांनी व्यक्त केली। येवला तालुक्यातील बांबोडगाव येथील SND इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। महाविद्यालयात जागतिक औषध निर्माण दिनाचे औचित्य साधत एक दिवसीय जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। पेठ तालुक्याला मागील 12 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले। घरांचे पत्रे उडून गेले असून संसार उघड्यावर पडले आहेत। सुरगाणा तालुक्यातील संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून त्यामुळे काही ठिकाणी दळणवळण ठप्प झाले। चांदवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना भेटवस्तू वाटप व 8% लाभांश जाहीर करण्यात आला। अध्यक्ष पारस जवाहरीलाल डोंगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील KBH विद्यालयात मुख्याध्यापक RM पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आनंद मेळावा उत्साहात पार पडला। कळवण तालुक्याच्या राजकारणात पुनंदनगर खर्डे दिगर जिल्हा परिषद गटाची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली असून पक्षीय राजकारणापेक्षा येथे व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा प्रभाव असला तरी राष्ट्रवादींच्या फुटीमुळे यंदा आव्हान निर्माण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल। नांदगाव शहरासह तालुक्यात पावसामुळे पिकांचे ओतानात नुकसान झाले। मका आणि कांदा पिके पाण्याखाली गेली। अनेक गावांमध्ये मेंढी शेळ्या भिजून मरण पावल्या तर बैल ठार झाला असून नांदगाव शहरासह तालुक्यातील गावांमध्ये अनेक घरांची पडझड झाली। इगतपुरी येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बेसिक लाईफ सपोर्ट आणि इमर्जन्सी रिस्पॉन्डर ट्रेनिंग शिबिराचे उद्घाटन झाले। या प्रशिक्षणाद्वारे महामार्ग कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार देण्याचे कौशल्य मिळेल। मंत्री भुजबळ यांनी अपघातामध्ये गोल्डन अवरचे महत्त्व अधोरेखित केले आणि नागरिकांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली। तसेच टूर ट्रक चालकांसाठी विशेष प्रशिक्षणाची मागणीही त्यांनी केली। या उपक्रमामुळे सुरक्षित महामार्ग, सुरक्षित प्रवास ही संकल्पना अधिक मजबूत होईल। नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव आणि सुरगाणा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे 65 गावांचे मोठे नुकसान झाले। 20,222 शेतकऱ्यांच्या 13,800 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले। 45% पंचनामे पूर्ण झाले असून 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाला पाठवली जाईल।